सर्वप्रथम गावचं आराध्य साईबाबांना वंदन करतो. हनुमंताचं स्मरण करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. विषय तर सगळ्यांना माहिती आहे. गेले काही वर्ष आपण या गावात राहत असताना अनेक गोष्टी चर्चेतून आपल्या कानावरती पडत असतात. प्रामुख्याने त्याच्यातला एक शब्द शिर्डी बदनाम होते हा शब्द वारंवार कानावरती आपल्या सगळ्यांच्या येत राहिलेला आहे. आता नेमकी शिर्डी बदनाम होते म्हणजे काय? अनेक लोकांशी बोलत असताना अनेक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते सातत्याने आपण ऐकत आलेलो आहे. शिर्डी बदनाम होते, शिर्डीची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे, लोक अस्वस्थ आहेत. बऱ्याच वेळा असं वाटायचं का लोक हे आपल्याशीच बोलतात का या लोकांच्या खरंच मनामध्ये अशा भावना आहेत, असे अनुभव आहेत. काही अनुभव एक दोन मुद्दामून ओझरते सगळ्यांच्या समोर ठेवतो की ज्याच्यातून असं वाटलं का गाव म्हणून काही सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आमच्या गावाकडून एक फोन आला आणि त्या फोनमधून म्हणणं असं होतं आमच्या भावाचं का गावाकडचा एक ड्रायव्हर ट्रकवरती आलेला आहे आणि त्याचं पेट्रोल चोरी झालेलं आहे, तर काही मदत करता येईल का? चौकशी केली, कुठला पेट्रोल पंप काय, माहिती अशी मिळाली का पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. एक ट्रक म्हणजे 400 लिटरची टाकी, म्हणजे किमान 40,000 रुपयाचं त्याचं डिझेल, आणि हा रोज उद्योग चालतो. पेट्रोल पंपाच्या मालकाचं म्हणणं होतं की भाऊ आम्ही काय करणार, सगळं सांगून झालं आहे, तक्रारी झाल्या, पण आता या तक्रारींची दखल घेणारं कोणी राहिलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलेलं हे रोजच चालू आहे. म्हणजे डिझेल चोरीची टोळी. गावातून आमच्या एका म्हणजे लॉजवरून फोन आला. मी अधिकृतपणे हे सांगतो, जे माझे थेट अनुभव आहेत. तो फोन हप्ते मागण्याकरता होता. तुम्ही हा व्यवसाय लॉजिंगचा करता, सगळे पैसे देतात, तुमचे येत नाही. म्हणजे आमच्यापर्यंत यायची त्यांनी हिंमत केलेली होती. त्यावेळेस माझ्या मनात खूप मी विचार केला की अरे, मी त्या समोरच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही आहे तुम्ही जे म्हणता ते, आणि सगळे देतात, ही हिंमत होती, तुम्ही काय करू शकता. मी दिले नाही, मी त्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांच्याही काही लक्षात आलं असेल, ते आले नाही, हा एक वेगळा भाग आहे. मी विचार केला आम्ही असा की यार हे आपल्यापर्यंत येतात, गावात काय स्थिती आहे. हातावरती विकणारी मुलं इथं माझ्याकडे भेटायला यायची, गरीब मुलं. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं झारखंडची पोरं होती ती. आम्ही संघाचं काम करतो, इथं येऊन भेटायचं की तुम्ही संघाचे आहात, आम्ही संघाचे आहोत. त्यांना बरं वाटायचं, आमच्या घरातले लोक संघाचं काम करतात, त्यांचा अभिमान असायचा. हातावर विकायचे सामान. एक दिवस तो मुलगा आला आणि मला म्हटला कि भैया गांव जा रहा हूँ. तर मी म्हटलं की गांव कब आओगे वापस? तो अब नहीं आऊँगा. म्हटलं का रे? तो रडायला लागला, अब नहीं आऊँगा. क्यों? सुबह जाते हैं धंधा करने,
भैया पकड़ लेते हैं हमारे को, पकड़ के 300 रुपये 400 रुपये मांगते हैं। मतलब कौन? नगर परिषद के कर्मचारी 300-400 रुपये मांगते हैं, बोनी नहीं होती है, सुबह जेब में 100 रुपये नहीं होते हैं, और 300-400 रुपये देंगे कहाँ से? पैसे नहीं दिए, सामान ले लेते हैं। असे अनेक अनुभव स्वतः घेत असताना, लोकांकडून ते ऐकत असताना, घरात चर्चा करत असताना आमचे वडील बाबूराव पुरोहित या नावाने या गावात परिचित असणारे, स्वाभाविक आम्ही चर्चा करायचो। तर तेही म्हणायचे की हे मलाही भेटतात लोक, मलाही म्हणतात खूप, हे तर काही नाही, याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे, म्हणून काहीतरी केलं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे असं लोकही म्हणतात। पण आता हे काहीतरी कोणीतरी म्हणजे काय नेमकं? याचं काही सोल्युशन नाही आहे। आणि मग सोल्युशन नाही असं करत करत जरा असा विचार केला की लोकांच्या या ज्या भावना आहेत, आपल्यापर्यंत आलेले जे विषय आहेत, हे जरा तपासूयात। आणि हे तपासायचं म्हणून भाऊजींनी आम्हाला तरुणांना एकत्र केलं काही, आणि त्यांना समजून सांगितलं की जीवनात धाडस केलं पाहिजे। लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये दुसरी बाजू ठामपणे मांडण्यासाठी कोणी शिल्लक नाही राहिलं तर काय होतं याचं हे चित्र आहे। पण करा, काही लोक धाडस करा, काही लोक हिम्मत करा, या पुढं सामान्य असतील, पण हे केलं पाहिजे। मग काय करायचं? तर त्यांनी सांगितलं की मी एक पत्र देतो, गावात माझा संबंध आहे, परिचय आहे, लोक मला ओळखतात, त्या पत्राची काय प्रतिक्रिया येते ते तुम्ही बघा। आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र आम्ही छापलं, आणि ते छापून गावात वितरणाचा आत्ता एक 3-4 दिवसापूर्वी आम्ही उपक्रम केला। आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना, पत्रक वाटप चालू असताना त्याच्यावरती जो फोन नंबर दिलेला होता त्याच्यावरती फोन सुरू झाले होते, त्याच्यावरती मेसेज सुरू झालेले होते। पत्रक वाटतोय, आम्ही सुरुवात केली आहे, 5-25 जणांना दिलं असेल, आम्ही पुढे गेलो असू तर मागून त्या नंबरवरनं फोन आला की फोन येत आहेत, फोन यायला सुरुवात झालेली आहे। असा प्रचंड प्रतिसाद त्या एका पत्रक वाटपाचा आम्हाला मिळाला। मेसेजेस आत्ता आम्ही ते झेरॉक्स करून ठेवणार होतो, झाले तर दिन मी ते, इतके चांगले, इतके सकारात्मक मेसेज आहेत। काल आम्ही त्या मेसेजेसचा फीडबॅक घेत होतो की कसे कसे मेसेज आले। आश्चर्य वाटेल, आपण तपासू शकतो, ते सोशल मीडियावरती आहे, एकही नकारात्मक मेसेज नाही आहे। हजारो मेसेजेसमध्ये एकही सकारात्मक मेसेज आहे की हे केलं पाहिजे, धाडस केलं पाहिजे, गावातून नेतृत्व पुढं आलं पाहिजे, गावाच्या प्रश्नाला घेऊन आलं पाहिजे। आणि हे सगळं बघितल्यानंतर आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आम्ही याच्याकरता म्हटली की हे काहीतरी केलं पाहिजे। हा प्रतिसाद, हे सगळं बघितल्यानंतर हे जे काहीतरी केलं पाहिजे, तर आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र गावच्या हिताचा, गावच्या प्रश्नांना बरोबर घेऊन, गावच्या नेतृत्वाला उभं करून, सगळ्यांना साथ घेऊन एक स्वतंत्र पॅनल करून ह्या निवडणुकांना फेस करणं, या निवडणुकांना सामोरं जाणं याचा निश्चय केलेला आहे। आणि आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे, ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये स्थानिक अनेक उमेदवार, तुम्ही पुढं आलात तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ, या भूमिकेमध्ये आमच्याशी संपर्क करून आम्ही या भूमिकेत आलो आहे की स्वतंत्र पॅनल येत्या 2-3 दिवसामध्ये, आजपासून नॉमिनेशन डेट सुरू झाली आहे, तर पूर्ण पॅनल आम्ही करू, आणि तो पॅनल करून गावच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याकरता प्रयत्न करण्याचा निश्चय करून पुढे जाऊ। नगरपंचायतीच्या निवडणुका लढवताना डोक्यामध्ये एक प्रमुख विषय हा होता की शिर्डीची गेल्या 15 वर्षामध्ये जी दैना झालेली आहे ती संपवणारी टीम उभी करायची। आणि ती टीम म्हणजे काय, म्हणून मी माझ्या मनात ठरवलं होतं, यांनी ती आकारात आणली, ज्यांना डाग नाही, ज्यांना वैयक्तिक हितसंबंध नाहीत,
आणि जे काम करतील अशाच लोकांना संधी द्यायची. आमच्याकडे जेव्हा आम्ही ठरवलं की पॅनल उभा करायचा, अनेक जण आले. काहींनी पैशाच्या ऑफर दिल्या, आम्ही तुम्हाला इतके देतो, आमचं नाव घ्या. टाळलं ते. जे साधे आहेत, सरळ आहेत, कष्टातून उभे राहिलेले आहेत आणि ज्यांना स्वार्थ नाही, असाच वर्ग आम्ही निवडला. आणि हा पॅनल जो आहे हा जवळजवळ आमचा पूर्ण झालेला आहे. आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा चेष्टा झाली, काय बाबा पुढे म्हातारा झाला आहे, आता त्याच्याने काय होणार आहे, त्याच्या मुलाला कोण ओळखणार आहे, तो कुठं राहत होता, पुण्याला राहत होता, कुठं कोल्हापूरला राहत होता, कोण ओळखणार आहे. म्हणजे पहिल्यांदा चेष्टा झाली. जवळचे जे होते तेही लांबून गंमत पाहायला लागले की ह्या फजितीमध्ये आपण कुठं सहभागी व्हायचं. पण आज तेही जवळ येत आहे. आणि या क्षणाला मी तुमच्याशी बोलतो त्या क्षणाला पॅनल जवळ पूर्ण झालेलं आहे. ज्या काही 1-2 जागा भारत्यात त्या नाही तसं नाही आहे. कोणाला घ्यायचा आमच्यापुढे प्रश्न आहे. आणि म्हणून एक स्वच्छ चारित्र्य असलेला, समाजाची सेवा करू शकणारा, शिर्डीच्या वेदनांची, शिर्डीच्या यातनांची, शिर्डीच्या त्रासाची जाणीव असलेला किंवा भोगलेला असा वर्ग आम्ही उमेदवार म्हणून घेतलेला आहे. आता प्रश्न असा आहे की ही लढत शेवटी निवडणूक व्हायची म्हणजे लढत होणार. ती प्रेमाने हो, संघर्षाने हो, होणार लढत. मग लढत व्हायची तर कोणाशी व्हायची? आज जे प्रस्थापित आहेत, आज ज्यांचे पाय रोवलेले आहेत त्यांच्याशी व्हायची आहे. त्यांनी पहिली धमकी दिली, तुम्ही आमची बरोबरी कराल का? म्हणजे तुमची बरोबरी करायची काय म्हणजे बाबा काही आखाड्यातली कुस्ती आहे का? नाही म्हणे, याच्यात काय कराल तुम्ही, याच्यात टिकाल का? अरे लोकांची मानसिकता बघा तुम्ही. हे तुम्ही असं वातावरण निर्माण करून ठेवलं आहे की लोकांची उघड येऊन बोलायची हिंमत नाही, बोलत नाहीत लोक. का ना सांग, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमचं नाव नका घेऊन, आम्हाला समोर नका. का? तुम्ही कोणाकडे भाकरी मागायला जाता, कोणाकडे नोकरी मागायला जाता, कोणाकडे दयेवर जिवंत आहात, तरीही भीती आहे. एका मोठ्या, ज्याच्याकडे 5-50 एकर जमीन आहे, ज्याचा मोठं व्यवसाय आहे, त्याच्याकडे गेलो होतो मी चर्चेसाठी. म्हणजे त्यांनी भीती बाळगायला असं काहीच नाही, पण तोही म्हटला मी तुम्हाला 100% मदत करणार आहे, पण माझी अट आहे. काय? माझं नाव कुठंच घ्यायचं नाही. नाही काय, तुझं नाव नाही घेणार, तू नाही म्हटलं तुझं नाव घे, तुझं काय देवाचं नाव नाही घेणार, पण तू हे सांग की नाव का नाही घ्यायचं. तेव्हा म्हणलं आम्हाला भीती वाटते, उद्या जर आम्ही तुमच्याबरोबर उघड आलो तर आमच्यावर काय बालंट येईल, काय तोंड द्यावं लागेल. आत्ता 10-12 केसेस मी लढतोच आहे म्हणे, त्याच्यात पुन्हा तुमच्यामुळे अजून 2-4 केसेसची भर पडेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हटलं बाबा नाव नाही घेणार, मदत कर. म्हणजे या एकेकाळी हे गाव स्वतंत्र होतं, मुक्त होतं. जो तो आपला व्यवसाय आपल्या मर्जीनं करत होता, आपल्या मर्जीनं पोट भरत होता, कोणी कोणाला विचारत नव्हतं. त्या गावावर एवढी पाळी आली की बोलायची सुद्धा भीती आहे, बरोबर चालायची सुद्धा भीती आहे, भेटायची सुद्धा भीती आहे. म्हणून हे सगळं उखडून टाकायचं, हे सगळं संपवायचं. हे साईबाबाचं गाव आहे, हे एका फकीराचं गाव आहे. त्या फकीराने आपलं पोट भिक्षेवर भरलं आणि त्याच्या नावावर पोट भरणारे कष्ट करून पोट भरतात, त्यांना मुक्त करावं, त्यांना रस्ता करून द्यावा आणि मूळ शिर्डी पुन्हा उभी करावी, या उद्देशानं हा पॅनलचा प्रपंच केलेला आहे. आणि गावच्या लोकांना हीच प्रार्थना आहे की आम्ही जी माणसं उभी केली आहेत ती स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, कोणीही व्यसनी नाही, कोणीही कमिशन दलाल नाही, कोणीही एजंट नाही. तेव्हा लोकांनी आम्हाला सहकार्य करावी ही प्रार्थना करतो या निमित्ताने.
केला ते प्रस्थापित जे आहेत ते सत्ताधारी पक्षातीलच आहे. मग अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाता? प्रश्न मला विचारलाय. जे प्रस्थापित आहेत ते आजच्या 15-20 वर्षापूर्वी प्रस्थापित नव्हते. तेही अशीच स्वच्छ टीम त्यावेळेला मी निवडली होती. पण तिथं गेल्यानंतर त्या खुर्चीमध्ये काही रोग आहे, काही जंतू आहेत त्या खुर्चीमध्ये. ते तिथं गेलं ना की ते जंतू लगेच परिणाम करतात. तेव्हा जसं त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये भाकरी बदलली ना, फिरवली नाही तर करपते, घोडं चालवलं नाही तर नाठाळ होतं. तसं हे आज प्रस्थापित झालेल्यांना बदलायचं आहे आणि नव्यांना संधी द्यायची आहे, नवं नेतृत्व उभं करायचं आहे. त्या जिद्दीनं मी हा पॅनल उभा करतो. तुम्ही RSS आणि भाजपचे निष्ठावान आहात आणि तुमच्यासारखे अनेक जण इथे भाजपचं काम करतायत. आज जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडं भाजपचं किंवा इथलं नेतृत्व आहे. मग आता तुम्ही जर ही निवडणूक लढवणार असाल तर मग कुठेतरी महायुतीच्या पर्यायाने भाजपच्या विरोधात ही बंडखोरी म्हणायची का? मग तसा तुम्ही शब्द वापरला तर माझी ना नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी या गावात संघाची पहिली शाखा मी लावली. त्यासाठी या गावातल्या प्रत्येक गल्लीत मी मार खाल्लेला आहे. प्रत्येक गल्लीत. भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यासाठी जे 5 जण बसलो होतो आम्ही, 1980ची गोष्ट आहे, जेव्हा जनता पार्टी फुटली तेव्हा 5 जणांपैकी 4 जण म्हणत होते की आपण काँग्रेसबरोबर राहू. मी आग्रह करून भारतीय जनता पार्टी त्यांना थांबायला सांगितलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना मी केलेली आहे. त्यामुळे माझा विरोध भारतीय जनता पार्टीलाही नाही, संघाला तर नाहीच नाही. मेलो तर मी यांना हीच प्रार्थना करीन, जेव्हा मरेन तेव्हा मला संघाच्या ध्वजात गुंडाळून जाळा. निष्ठेचा प्रश्नच नाही. पण कधी कधी काय होतं, तुम्ही कितीही शेतामध्ये समजा मी काही धान्य लावलं, गहू केला आणि कितीही खुरपलं तरी गवत पुन्हा उगतंच. उगलं की पुन्हा ते खुरपावंच लागतं. तसं आम्ही खुरपून राहिलो आहोत. संघाला धक्का न लावता, भारतीय जनता पार्टीच्या मूळ अवस्थेला धक्का न लावता, जे शेतात पिकाला खाणारं गवत उगवलेलं आहे ते गवत काढण्यासाठी आमचा प्रपंच आहे. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आज भाजपात आहेत आणि कुठेतरी मग इथे जे निष्ठावान भाजपचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यावरती त्यांच्याकडनं अन्याय होतोय का? आणि ज्या माध्यमातून आज शिर्डीचा विकास त्यांच्याकडनं होतोय हा तुम्हाला मान्य नाही आहे का? नाही, काय विकास होतो ते तुम्ही सांगा. विकास काय होतं ते तुम्ही सांगा. नाही, इथे जे काही आज जे काम चालू आहे, काय रिंग रोड झाले, इथले काय अतिक्रमण हटवले गेले किंवा काय गाळे बांधले गेले, जो काही कामं इथले झाले असतील, पण ते मान्य नाही का की चुकीचं काम सुरू आहे? एक मिनिट, तुम्ही गाळे बांधले जातील असं म्हणलं. कुठे गाळे बांधले गेले? ते जे कॉम्प्लेक्स बांधलं गेलं 16 गुंठ्यामध्ये शाळा काढून, त्या कॉम्प्लेक्सचा तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मी. ते कॉम्प्लेक्स बांधायला माझं समर्थन होतं. पण मी त्यांना हे म्हटलं होतं की याच्यामुळं दुकानदारांचा व्यवसाय होईल अशा पद्धतीने बांधा. कारण मला कोपरगावला गाळे बांधलेत त्याचाही माझा सहभाग नाही, पण माझा अनुभव आहे. श्रीरामपूरला गाळे बांधले गेले, आले जाऊन पाहतो मी, माझा अनुभव आहे. काय होतं, बिल्डिंग बांधली म्हणजे व्यवसाय होत नाही. व्यवसाय होईल अशी बिल्डिंग बांधली तर व्यवसाय होतो. माझी फसवणूक करण्यात आली. मी त्यांना काय म्हटलं, त्या गाळ्यांच्या जवळून साईबाबांचे भक्त जातील अशा पद्धतीने गाळ्या बांधा की ते दर्शनाला जातील, ते त्या एरियातून जातील, म्हणजे धंदा होईल. मी आग्रही होतो, नाही तर मी बांधू देणार नाही. माझी फसवणूक करण्यात आली. मला सांगितलं तुम्ही म्हणतात तसंच होईल. मला एक नकाशा, इंग्रजी भाषा प्लॅन दाखवण्यात आला की भक्त असे येतील, असेमध्ये येतील, इथं उतरतील, इथून निघतील. मला ते मान्य होतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, गाळ्यांची जी साईज होती ती मला बिलकुल मान्य नव्हती. मी त्यांना आजही शब्द वापरतो, कोंबड्यांचे खुराडे.
कोंबड्यांचे खुराडे बांधले ते. दुसरी बाब झाली. धंदे चालत नाहीत. तुम्ही पत्रकार आहात, आता जाऊन पहा. मला वाटतं 50-60% तर बंद केले. आणि जे काही आहेत त्याच्यात मूळ मालक नाही. 200 रुपये रोज, 300 रुपये रोज, 400 रुपये रोजाने चालवायला दिलेले आहेत. फ्रंटचे सुरुवातीचे जे आहेत तेवढे चालत आहेत. मी हे सांगितलं होतं की व्यवसाय चालेल असं करा. त्यांनी मला जो नकाशा दाखवला तो तशा पद्धतीचा दाखवला. आणि प्रत्यक्ष बांधकाम जे केलं ते तसं नव्हतंच. मी इंजिनियर नाही, बांधकाम चालू तर जेव्हा वर आलं ते पूर्ण झालं तेव्हा लक्षात आलं याचे कोंबड्यांचे खुराडे बांधले. मी तक्रार केली, मी आणि बरोबर होतो. नाही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही याच्यात. हो, पहा काय होतं ते आणि काय झालं ते तुम्ही पहा. तेव्हा गाळे बांधले हा जो शब्द आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांचा काय सहभाग हो? नाव तर त्यांचं दिलं गेलं. नाही, त्यांचं कशाला नाव दिलं? आता तुम्ही म्हटलात म्हणून मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नव्हतं. त्यांची गाठ घालून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर. दिल्लीची एक टीम आहे, साई भक्त आहेत. ते दरवर्षी बाबांच्यासाठी एक कार्यक्रम करतात, भजनाचा कार्यक्रम. अतिशय सुंदर लोक आणतात, खूप कुठून आणतात आणि जेवणाचा कार्यक्रम करतात. त्या कार्यक्रमात मीही सहभागी व्हायचो. एक दिवस शिर्डीचा ज्याच्याकडे ते येतात तो माझ्याकडे आला. म्हणे भाऊजी अडचण झाली. काय झालं? म्हणे ते साहेबांचा PA आला. म्हणजे आपलं काय बिघडलं? नाही, तो म्हणतो की साहेबांचा फोटो का नाही? नाही, तर साहेबांचा फोटोनंतर तुझाही नाही माझाही नाही. ती दिल्लीची मंडळी जी होती ती स्वाभिमानी मंडळी होती. त्यामुळे हा आमचा शेवटचा कार्यक्रम. गेल्या 4 वर्षात तो कार्यक्रम झालाच नाही. मी याच्याविषयी अधिकही बोलू शकेल, पण मला वाद उभा करायचा नाही आहे. मला निवडणूक लढवायची आहे. तुम्ही आता परिवर्तनासाठी लढा उभारलाय हा खरा. आणि तुमच्या सोबत आता कोण कोण असणार आहे आणि तुमचं परिवर्तन मंडळ किंवा काय नावाने किंवा तुम्ही आता सामोरे जाणार आहे निवडणुकीत? नावा बदलण्याच्याबद्दल हे बोलतो. परिवर्तनासाठी आहे आणि शिर्डीच्या लोकांनी पोट भरावं यासाठी मी लढा देत आहे. म्हणजे माझं जुनं रेकॉर्ड जर मी काढून पाहिलं, पिंपळडी रोड जो दुकानदारांचा आहे तो मी उभा केला तेव्हा लेंडी गेलेली होती आणि अनेक खळगे होते. खळगे म्हणजे खाचा असे हे होते. त्या शेकडो बैलगाड्यांनी त्या भरून तिथं लोकांना बसवलं आहे. आणि ते कोणतेही माझा नाव लावा, माझा फोटो लावा, माझ्यासाठी काही करा हे नाही केलं मी. तू आहे, तुझ्या मुलाला काम नाही आहे, चल माझ्याबरोबर तिथं नेलं. हां, इथं 4 बांबू घेऊन ये आणि पोट भरायला सुरुवात कर. एवढंच केलं. जरी कोणी असं तुम्हाला म्हटलं की बाबू पुरोहितने याला या ठिकाणी जागा दिली आणि त्याच्या मोबदल्यात त्याच्या घरी जाऊन जेवला किंवा चहा प्याला, तर मी हे राजकारण सोडून देईन. मी हे कधीच नाही केलं. तिथंही ते तुम्ही ज्या गायांचं नाव घेतलं तिथं तुमचा संबंध काय? जागा म्युन्सिपाल्टीची, जिल्हा नाही, एकटीच नाही, जागा जिल्हा परिषदेची, जागा गोंदकरांच्या खळ्याची. तुमचा काही संबंध नाही. तुम्ही सांगितलं म्हणून नाही दिले नाही. तुमच्या कोणी गेलंही नाही. बांधून झालं नाव माझं. ती आता काहीतरी कॉम्प्लेक्स गल्ली काय काहीतरी बांधतात तिथे म्हणे नाव माझं. हा काय प्रकार आहे? मला तो त्या विषयात जायचं नाही. तुम्ही विचारला म्हणून हे बोलतोय मी. त्यांचं नावही घ्यायची इच्छा नाही आहे. काय, माझी जीभ शुद्ध आहे, ती मला विटाळायची सुद्धा नाही आहे. विचारायचं कोणाला विचारायचं? शिवाजीराव वगैरे आहेत का मग सोबत? बाकी तुमचे सगळे जुने सांगतो मी, नावही सांगतो मी, नावही सांगतो मी. काय होतं, काहींची एक मनस्थिती असते. माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. एखाद्या शेतात चांगले बोरं असायचे किंवा चांगल्या कैऱ्या असायच्या आंब्याला. मालक कैऱ्या तोडू देत नाही, बोरं
तोडू देत नाही. पण बोरं तर खायचे. मग आमचं एक टोळकं तयार व्हायचं. काही करून आपण कैऱ्या पाडायच्या. प्रत्येकजण हातात दगड घेऊन निघायचं. मालक बसलेला. मालक जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं लपून बसलेलो असायचो. तो मालक काय 24 तास काय दगड नाही आहे किंवा झाड नाही आहे की तिथेच राहील. तो चहाला म्हणा, लघवीला म्हणा, जेवायला म्हणा, काही निमित्तानं तो तिथून हल्ला की आम्ही निघायचो. माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो. निघाला की एका लेव्हलपर्यंत आम्ही सगळे एकत्र, काय होईल ते होईल आणि काय करून करेल पाहून घेऊ. हां त्याला काय हे करतात आम्हाला पण करता येतं हे करायचं. पण जेव्हा एक सीमा यायची 3 टोळ्या व्हायच्या. आम्ही एकत्रच 3 टोळ्या व्हायच्या. पहिली टोळी बच्च्यांनी दगड मारायचा, जे होईल ते होईल. ते दगड मारायला पुढं जायचं म्हणजे त्यांची तयारी मार खायची असायची. दुसरी टोळी अशा ठिकाणी उभी राहायची, कैऱ्या पाडल्या आम्ही नव्हतो का बरोबर आणि मालक आमचा काय संबंध, आम्ही तिकडं चाललो होतो. म्हणजे ती अशा सीमेवर उभी राहायची की ती ह्याही टोळीत जाऊ शकते त्याही टोळीत जाऊ शकते. आणि तिसरी शेवटची टोळी जी असायची, काय राव तुम्ही भराभरा पुढं निघून गेले, आम्हाला येता नाही आलं, नाही तर आम्ही काय पळून होतो ना तुमच्याबरोबर. हे 3 प्रकार मी माझ्या लहानपणी अनुभवलेले तुम्हाला सांगतो. असा एक वर्ग आहे. त्यातले काही मधले आहेत, काही मागचे आहेत. तेव्हा त्यांची प्रत्येकाची नावं घेणं कारण तेही भविष्यात आमच्याबरोबरच जायला रस्ता कुठे आहे त्यांना, रस्ताच नाही आहे. आमचेच आहेत. आता तुमच्या बरोबर म्हणजे नेमकी कोणती ते- टोळी आहे? मधली का पहिली का तिसरी? तिन्ही टोळे आमच्याबरोबर, सगळे बरोबर आहेत. तिन्ही टोळे आमच्याबरोबर आहेत. पण त्या ह्या पद्धतीने आहेत. दगड मारायला कोण कोण आहेत? 1 2 ते पाठीमाग बसला सगळे हे दगड मारायला आहेत. म्हणजे बाकीचे येत आहेत बाजू. नाही येत आहेत, बरोबरच येत ते एवढ्याच अंतरावर होते की कैऱ्या पळायला लागल्या तर लगेच येऊन कुठतील मार बसायला लागला तर आम्ही नव्हतो. असं वर्ग आहे. काय वाटतं या निवडणुकीत प्रस्तावितांना आशा देण्यासाठी तुम्ही पूर्ण तयारी केली आहे? हो, पॅनल उभं केला म्हणजे तयारी नाही का? आणि ते तयार केले, ठाकून ठोकून घेतले की बाबांनो पंक्चर नाही झाला पाहिजे कोणी, याची काळजी घेऊन लोक उभे केलेले. येणाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, कोणी तुमचा त्या कारखान्यात आहे का लांबून जवळचा, असेल तर खात्री करून घ्या. काही इथं संबंध गुंतलेले आहेत का, खात्री. ते त्यातून चावून सुराखून निघाले, त्यांना संधी दिली. मी राजकारणापासून दूर आहे. म्हणजे हे जे निवडणुका हे प्रकार याच्यापासून दूर आहे, समाजसेवेपासून दूर नाही आहे. आता उदाहरण सांगायचं तर त्यातला 1-2 येतात दाखवत नाही मी तुम्हाला. मी मंदिरात दर्शनाला चाललो होतो आणि त्या अब्दुल बाबाच्या कोपऱ्यावरती 4-5 जण छोटी एवढी दुकानं, एवढी असतील फारसाची दुकानं, एवढी दुकानं लावतात. गेलो की नमस्कार करतात, मी नमस्कार करतो, ते त्यांच्या कामात मी पुढे निघून जातो. मी जेव्हा गेलो तेव्हा ते 3-4 जण ताठ उभे होते. मग का रे, गाडी आली म्हणे. गाडी आली कशाची? म्युन्सिपाल्टीची गाडी. मग तुमची का उचलून येतात, तुम्हाला माहीत नाही का? माहिती आहे. तेवढ्यात ते 4-5 जण आले, उचला चला. हां, मी उभा राहील. मग काय उचलायचं? हे सामान उचलायचं. काय म्हणून उचलायचं? हे ऑर्डर आहे. कोणाची ऑर्डर आहे? म्युन्सिपाल्टीची. दाखव ऑर्डर. आता त्यातलं एक जण इथं बसलेलं, दाखव ऑर्डर, दाखव. ती जागा आमची खाजगी आहे. त्या खाजगी जागेच्याही निम्म्या जागेत आम्ही आहोत. तू उचलायला सांगतो. तेवढं एक जण 300 रुपये घेते. तो त्याच्या पाठीमाग त्याचा जो सुपरवायझर होता कोणी करून घ्या, चला बुद्या पाहू. ते 300 रुपयाचं प्रकरण निघतं म्हटल्याबरोबर पळून गेले. ही अवस्था आहे. दुकान लावतात, पण दुकान लावल्यानंतर एक जण दुकानावर लक्ष ठेवायला आणि एक जण त्या गाडीवाल्यावर लक्ष ठेवायला. म्युन्सिपाल्टी कारण सगळंच घेऊन जातात. त्याचं भांडवल किती? 1,500-2,000 रुपयाचं भांडवल. ते भांडवल गेल्यावर देणार कोण त्याला? ही अवस्था आहे. हा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला मी.
तुमच्यातले किती जण लहानपणापासून मंदिरात येतात मला माहिती नाही. पूर्वी चपला कुठं काढल्या जायच्या? नंदी आहे ना, नंदी गेटचे नंदी आहे ना तिथं. त्या नंदीजवळ चपला काढल्या की चपला काढणारा यायचा आणि समोरच्या दुकानदाराचा धंदा व्हायचा, खिशा भरायचा. काकरी साहेब आले, त्यांनी चपला तिथं काढायचं बंद केलं. धंदा रुपयातला 2 आण्यावर 4 आण्यावर आला. म्हणजे एका बारीक चपला काढायचा निर्णय बदलल्याबरोबर धंद्याचा निर्णय बदलून गेला. तुम्ही संधी साधून प्रत्येक वेळेला दक्षिण बाजू म्हणजे गावची जी बाजू आहे तिथं भक्त कसा येणार नाही याचा बंदोबस्त केला. काय झालं, ते पत्र आलेलं आहे अतिरेक्यांचं आणि ते उडवून देतील. काय बरं, ते अतिरेकी आहे ना ते उडवून देणार, याच्यासाठी तुम्ही काय केलं? दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्याने अतिरेकी बंद होतील. ते एवढे ते काय खडे घेऊन येणार का? आणि येणार आहेत तर ते बंद केल्याने थांबणार आहेत का? ते निमित्त करून द्वारकापासून ते गुरुस्थानपर्यंत एक बाजू म्हणजे दक्षिण बाजू म्हणजे गावची बाजू बंद करून टाकली. ती आजही बंद आहे. अतिरेकी संपले पण ते बंद केल्या ठिकाणी ते जसंच का ही बाजू उचलायची, उचकायची आहे, घालवायची आहे. मला तुम्ही पत्रकार आहात नसाल तर खात्री करून घ्या, हार बंद आहेत असं हिंदुस्थानातलं एक गाव दाखवा, एक मंदिर दाखवा, छोटं मोठं मध्यम, एक मंदिर दाखवा की ज्या मंदिरामध्ये हार नाहीत. माझा यात्रा कंपनीचा व्यवसाय होता. मी 28 वर्ष व्यवसाय केला. वर्षातून कमीत कमी 2दा आणि तसं 3दा 4दा 5दा म्हणजे जसे पॅसेंजर भेटतील तसा मी हिंडलेलो आहे. हार नाही असं मंदिर नाही, हार गळ्यात नाही असा देव नाही. या साईबाबाच्याच वाट्याला तेवढं आलं. नारळ नाही. अरे परंपरेने केव्हापासून जेव्हापासून मंदिर आणि धार्मिक हे झालं, देवाला नारळ अर्पण करणं ही सामान्य प्रथा आहे, सामान्य पद्धत आहे. नारळ बंद करून टाकले आणि काही कारणं सांगतात. हार का बंद केले? पण त्याच्यामुळं हार घालायला ते घ्यायचं, करायचं, प्रसाद द्यायचा, त्याच्यात वेळ जातो आणि भक्तांचं दर्शन होतं. अजून 4 कर्मचारी लावा ना. आणि किती वाईट प्रथा आहे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हालाही माहिती आहे ती, फक्त तुम्हाला ती तुमच्या भाषेच्या व्यक्त करता येत नाही. पैसे संस्थांचे, कर्मचारी नगरपंचायतीचे आणि त्रास ते बिचाऱ्या गरीब ते छोटे छोटे दुकानात ते गावाला पोत्यावर बसणाऱ्या गावात. आता मला नाही अनुभव आला, मला ह्या लोकांनी सांगितलं ते काय कोणती सेना नेमली ती महाराष्ट्र MSF महाराष्ट्र सेना आहे का ती शिवसेनेच्या ऐवजी? मला नाही माहिती, म्हणजे मला नाही अनुभव तिचं काही. सिक्युरिटी हां मला माहिती. ती नेमली. मला कोणी अडवत नाही, अजून अडवलं नाही. काय इथं काय अतिरेकी येऊन राहिले, दरोडेखोर येऊन राहिले, डाके पडून राहिले. कशासाठी आणले एवढे? म्हणजे ते आणून त्यांच्यासाठी पगार आहे तुमच्याकडं. पण जे 600 कर्मचारी साईबाबा संस्थांचे ज्यांचा कमीत कमी 5 वर्ष जास्तीत जास्त 20 वर्ष रिटायर होतील, आता झालेत काही, त्यांना तुम्ही परमनंट करत नाही. बरं परमनंट नका करू, न पगार देत नाही. मी त्यांचं प्रकरण हातात घेतलं आहे. कळलं की 3 साईबाबा संस्थांनी 3 वकील लावलेले आहेत. एवढं मोठं प्रकरण, 3 वकील. म्हणून एक वकील ते माझे मित्र निघाले, आमच्या संघाचे संस्थाके निघाले. त्यांना मी म्हटलं, मित्र असल्यामुळे म्हटलं, अरे का रे कशाला छळता रे यांना, तारखा घ्या, निकाल लावून घ्या. हो म्हणे तुम्ही तारखा कशाने एका तारखेत निकाल लावू. मग आम्हाला हे सांगितलेलं आहे की तारीख पडू द्यायची नाही. आणि तुम्ही मित्र कोणाचे आहात? कर्मचाऱ्यांना सांगता की तुमच्यासाठी 3 वकील लावले आणि वकील सांगतो की यांचा हुकूम असा आहे की तारीख पडू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही मित्र कोणाचे आहात? बाहेर जेव्हा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलायची वेळ येते तेव्हा तुम्ही कर्मचाऱ्यांचे मित्र आहात आणि प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्यांचे तुम्ही शत्रू आहात. मी ते प्रकरण हाताळतोय. मी निवडणुका झाल्यानंतर त्याचा निकाल लावून घेईन.
रिटायर झालेत काही लोक. म्हणून कृतीचा आणि उक्तीचा काही संबंध नाही, काही संबंध नाही आहे. आत्ता ही जी आपण पत्रकार परिषद इथं घेतली त्याचं कारण लोकांचं जे आत्ता भाऊजी म्हटले भीती, आम्ही हॉलसाठी 3 ठिकाणी विचारलेलं आहे, पण त्यांनी प्रेमात जरा नकार दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण जरा आम्ही जर इथं परिषद झाली तर डोळ्यावर येऊ. आम्ही म्हटलं हरकत नाही, काही हरकत नाही, आणि म्हणून मग जरा या ग्राउंडवरती आपण करूयात असं आम्ही ठरवलं. भाजप प्रणित म्हणायचं का नाही? भाजप प्रणित भाजपच म्हणायचं. 2001 मध्ये जो प्रयोग केला तोच प्रयोग हा आहे, पुनरावृत्ती. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. 2001 मध्ये ज्यांना मी भाजपमध्ये आणलं त्यांनी मला काय सांगावं, पाहावं त्यांची ॲक्शन सांगतो मी, त्यांची माझी नाही आहे. तुला 2 जागा देऊ, एक जनरल आणि एक मागासवर्गीय, तुला पटलं तर पा. कोण सांगत होतं, जे माझ्याकडे बुद्राल द्यायला आले होते सुरुवातीलाच की बाबा आमची नाही हिंमत, आणि मी त्यांना धीर देत होतो, 5 वर्षात ते इतकी हुशार झाले, म्हणून मला ती बंडखोरी करावी लागली. हा तोच प्रकार आहे. भाजपच्या विरोधात नाही, हिंदुत्वाच्या विरोधात नाही, संघाच्या बाहेर नाही, पण ह्या प्रवृत्तीच्या विरोधात. कन्क्ल्युजन हे आहे, हे जे मागं लिहिलं आहे ना, ही अटलजींची कविता आहे. भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तमका नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाएं, आओ फिर से दिया जलाएं. काही असलं, आमची ओळख भारतीय जनता पक्ष आहे, आमचे विचार भारतीय जनता पक्ष आहेत. आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे जुने, नवे, तरुण, आत्ताचे सगळे लोक आहे. त्या सगळ्यांना मी एकदा परत आव्हान करतो का सगळ्यांनी बरोबर यावं, आणि ही जी अटलजींची ओळ आहे, आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं.